भाजपचे प्रदेश उपाध्यक्ष माधव भंडारी सर माझ्याबरोबर आहेत। त्यांच्याकडून सध्या जे काही राजकीय वातावरण आहे त्यांच्यावर त्या सगळ्याच विषयांवरती बातचीत करणार आहोत। सर नमस्कार, टॉप न्यूज मराठीमध्ये तुमचं स्वागत आहे। सर सर्वप्रथम तर पूनम महाजन यांचं तिकीट कापून आता ॲडव्होकेट उज्ज्वल निकम यांना तिकीट देण्यात आलं आहे, तर काय कारण होतं हे तिकीट त्यांनाच देण्याचं? हा पक्षाच्या केंद्रीय समितीने घेतलेला निर्णय आहे, त्यामुळे त्याच्याबद्दलचं जी काही भूमिका कारणमीमांसा असेल ती केंद्रीय समितीच देऊ शकेल। पण सर वारंवार असं बोललं जातं की भाजपमध्ये निष्ठावंतांना डावलून जे बाहेरून येतात त्यांनाच नेहमी प्रेफरन्स दिला जातो, तर तसंच काहीसं पाहायला मिळालं। पूनम महाजन यांनी एक भावनिक पोस्ट सुद्धा केली आहे, तर काय वाटतं या संदर्भात? सरसकट असं म्हणण्यासारखी परिस्थिती नाही। मुंबईमध्ये जे उमेदवार बदलले त्याच्यामध्ये 2 उमेदवार हे तर पक्षाचे जुने कार्यकर्ते, जुने आणि अगदी लहानपणापासून पक्षाचं काम करणारे कार्यकर्ते आहेत, त्यामुळे हे सरसकट विधान असं काही करता येणार नाही। पण पूनम महाजन यांचं कुठेतरी पुनर्वसन होईल आता शक्यता आहे? त्यांच्याबद्दल योग्य तो निर्णय पक्ष घेईल। नक्कीच सर, उद्या पंतप्रधान मोदींची सभा पुण्यात होतीये, या सभेनंतर पुण्यातल्या वातावरणात काही बदल जाणवतील का, किंवा मग मताधिक्यात फरक पडेल असं वाटतं? माननीय मोदीजींच्या सभेमुळे नुसत्या पुण्यातच नाही तर पुणे जिल्ह्यातल्या 4ही लोकसभाच्या जागांमध्ये खूप मोठा फरक जाणवेल आपल्याला, आणि 4ही लोकसभांच्या जागा ह्या आम्ही आणि आमचे मित्रपक्ष हे मोठ्या मताधिक्याने जिंकू। नक्कीच सर, तुम्ही मोठ्या मताधिक्याने असं म्हणताय, 4ही जागांबद्दल तुम्ही बोलताय, पण बारामतीची जागा ही थोडी क्रिटिकल आहे किंवा हाय व्होल्टेज ड्रामा पाहायला मिळणार आहे, त्याबद्दलचं गणित कसं वाटतंय तुम्हाला, म्हणजे तुमचा एवढ्या वर्षाचा अनुभव बघता? बारामतीच्या जागेबद्दल तुम्ही वापरलेला शब्दप्रयोग बरोबर आहे, कारण तिथे हाय व्होल्टेज ड्रामा करण्याचे प्रयत्न हे समोरून केले सुरू आहेतच। भावनात्मक आवाहन केलं जातं आहे, मग शेवटची निवडणूक म्हटली जाते, घरातली मुलगी, बाहेरून आलेली स्त्री वगैरे हे सगळं सुरू आहे। हा सगळा जो हाय व्होल्टेज ड्रामा विरोधकांकडून सुरू आहे, त्याच्यामुळे बारामतीच्या जागेबद्दल उत्सुकता निर्माण होणं स्वाभाविक आहे। पण मी आपल्याला निश्चितपणे सांगतो की बारामतीची जागासुद्धा आम्ही चांगल्या पद्धतीने जिंकणार आहोत। तरी किती मताधिक्याने? काही त्याच्याबद्दल आज काही भाष्य करणं योग्य होणार नाही, पण चांगल्या मताधिक्याने जिंकू हे मी निश्चित सांगतो। सर तुम्ही राज्यात फिरत असाल, आता राज्यात एकंदरीत काय स्थिती वाटते तुम्हाला आता लोकसभेच्या दृष्टीने? राज्यातलं वातावरण हे भारतीय जनता पार्टी आणि राष्ट्रीय लोकशाही आघाडीसाठी अत्यंत अनुकूल आहे। जनतेने माननीय मोदीजींच्या नेतृत्वाला कौल देण्याचा निर्णय हा मनोमन घेतलेला आहे, आणि त्यामुळे महाराष्ट्रामध्ये कमीत कमी 40 जागा आणि जास्तीत जास्त 45 जागांपर्यंत आम्ही जिंकू असं मला स्वतःला वाटतं। 45 जागा जिंकू असं तुम्ही म्हणताय, उरलेल्या 3 जागा कुठल्या वाटतात? काही अमुकच एक असं नाही, परंतु काही ठिकाणी शक्यता कमी जास्त होऊ शकते। बारामतीची जागा असू शकते का? नाही सर आता देशभरातच वातावरण लोकसभेचं आहे, तर खरंच 400 पारचा नारा दिलाय, हे गाठणं इतकं सोपं वाटतंय का? सोपं वाटत नाही, हे जरी खरं असलं तरीसुद्धा जनतेकडून जो प्रतिसाद मिळतो, जनतेचा जो उत्साह आहे, तो बघता आम्ही हा आकडा गाठू शकू असं मला वाटतं। राज्यात सध्या 3ही पक्षांची आघाडी झाली, आता मनसेसुद्धा जोडली गेलेली आहे, या सगळ्याचा फायदा मताधिक्यावर होईल असं वाटतं का? निश्चितपणे मताधिक्यावरती होईल, कारण भारतीय जनता पार्टी आणि शिवसेना या युतीचा स्वतःचा एक मतांचा पाया हा गेल्या 3 दशकांमध्ये भक्कम झालेला आहे, आणि त्याच्यामध्ये काही फरक पडणार नाही। जो काही नवीन मतदान येईल, नव्या मित्रपक्षांमध्ये जे मतदान येईल तर नव्याने त्याच्यामध्ये वाढ होणार आहे। त्यामुळे हा सगळा बेरजेचं राजकारण आहे, आणि या बेरजेच्या राजकारणाचे परिणाम आपल्याला निश्चितपणे चांगले बघायला मिळणार आहेत। नक्कीच सर, तुम्ही म्हणालात की बेरजेचं राजकारण आहे, मात्र बेरजेचं राजकारण इतर जे पक्ष तुमच्याशी जोडले गेले त्यांना कुठेतरी महागात पडतं असं जाणवतंय का? कारण सगळ्यांच्याच जागा आधीपेक्षा कमी कमी होत जातात आता। नाही, त्यांना महागात पडण्याचं काहीच कारण नाही, कारण त्यांच्या ज्या जागा त्या लढत आहेत त्या निश्चितपणे निवडून येतील अशा तऱ्हेचं वातावरण आज आहे, त्यामुळे कमी जागा लढल्या तरी त्यांचे निवडून येण्याची संख्या जास्त असेल। सर आणखीन एक शेवटचा प्रश्न आहे की सध्या भाजपकडून ही मोदींची निवडणूक आहे, मोदी उमेदवार आहेत, देशाची निवडणूक आहे असा सगळा प्रचार केला जातोय, मग याच्या आधीच्या 2 निवडणुका मोदींच्या नव्हत्या का, किंवा त्या देशाच्या निवडणुका नव्हत्या का? मग
याच्या आधीच्याही निवडणुका या लोकसभेच्या मोदीजींच्याच निवडणुका होत्या, देशाच्या निवडणुका होत्या. त्याही वेळेला जनतेने मतदान करताना मोदीजींना पंतप्रधान करायचं आहे म्हणून मतदान केलं होतं आणि आजच्याही निवडणुकीमध्ये लोक मतदान मोदीजींना पंतप्रधान करण्यासाठीच करतील. पण हा एक नवीन वाक्यप्रचार किंवा ही एक नवीन टॅक्ट का यावेळेस की मोदींची निवडणूक आहे, देशाची निवडणूक? नवीन नाही आहे. पूर्वी इंदिरा गांधींच्या काळामध्ये असंच होतं की इंदिरा गांधींची निवडणूक आहे. त्यावेळेला अटलजींच्याबद्दल लोकांना आकर्षण होतं, तेव्हा अटलजींची निवडणूक आहे. आज मोदीजींबद्दल आकर्षण आहे, मोदीजींची निवडणूक आहे. नक्कीच माझ्याबरोबर माधव भंडारी सर होते. त्यांनी आपली जी काही भूमिका आहे, भाजपच्या वतीने त्यांची जी काही भूमिका आहे ती मांडलेली आहे. त्याचबरोबर निष्ठावंतांना डावललं जात नाही आहे. काही ठिकाणी अशा घटना घडत असल्या तरीही निष्ठावंत हे कायमच आमच्या प्रेफरन्सवरती असतात असं सुद्धा ते म्हणतात. त्याचबरोबर उद्या पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची जी सभा होती आहे, या सभेनंतर पुणे जिल्ह्यातील 4ही लोकसभांमध्ये मोठ्या मताधिक्याने आम्ही निवडून येऊ असा विश्वाससुद्धा त्यांनी व्यक्त केला आहे. त्यामुळे खरं तर उद्याच्या सभेला पुणेकर कशी पसंती देतात, किती गर्दी होते आणि या सभेचा थेट परिणाम पुणे जिल्ह्यातील लोकसभा निवडणुकीवर होणार का, हे खरं तर येत्या काळातच कळेल. कॅमेरा पर्सन शिवाजी साळुंखेसह समृद्धी जाधव, टॉप न्यूज मराठी, पुणे. जय भोलेनाथ, जय जय भोलेनाथ. गुरुकृपा ट्रॅव्हल्सची सुनियोजित टूर, उत्तराखंड चारधाम दर्शन यात्रा, पुणे ते दिल्ली, दिल्ली ते चारधाम आणि दिल्ली ते पुणे. प्रवास भाडे प्रत्येकी फक्त 38,500 रुपये. कपलसाठी स्वतंत्र रूम हवी असल्यास प्रत्येकी 45,000 रुपये. पहिला ग्रुप 10 मे 2024, दुसरा ग्रुप 24 मे 2024 आणि तिसरा ग्रुप दिनांक 6 जून 2024. 15,000 ॲडव्हान्स भरून आजच आपलं सीट बुक करा. अधिक माहितीसाठी संपर्क साधा. गुरुकृपा ट्रॅव्हल्स, गजानन महाराज खेडेकर, 9422025024, 9923716262, 9423525427 आणि शुभम गजानन खेडेकर 8996622004. त्वरा करा, आजच आपलं सीट बुक करा. जय भोलेनाथ, जय जय भोलेनाथ. Come on guys, hurry up. अरे सुन ना, एक ब्रेक ले लेते हैं. Guys, I'm telling you, तुम लोगों को सही से ट्रैकिंग नहीं आता. But that's okay, you can learn. रोज का ढक्कन देना. ये रेड वाला है, सही वाला देना. अबे ढक्कन, पहले तो सही पानी पीना. Manikchand Oxyrich, proudly Indian.